नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज रोजी महाराष्ट्रामध्ये जे मराठी तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे घरी 1-2 एकर जमीन आहे, अशा लोकांना काय प्रॉब्लेम आलेला आहे की गेल्या मे महिन्यापासून जो सलगचा पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे घेतलेली पिके सुद्धा 100% हातात पडलेली नाही। मग अशा वेळेस आपण आपलं जे जीवन प्रवास आहे तो कसा चालवायचा, तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेती जोडधंद्याकडे वळणं खूप गरजेचं आहे। कारण की एवढ्या सगळ्या बिकट परिस्थितीमध्ये जरी पीक आलं तरी त्याला बाजारभाव मिळत नाहीये। आता हा जो प्रश्न उद्भवला आहे याच्यावर पर्याय काय आणि मी का व्हिडिओ बनवतो आहे, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागे बघा की येथे एका शेती जोडधंद्या संदर्भात प्रोजेक्ट सुरू आहे आणि आज आपण त्याच व्यक्तीला भेटणार आहोत की त्याच्याकडून आपल्याला काय मिळेल। आणि मी आतापर्यंत तुम्हाला जे सांगितलं आहे हा विचार जर तुमच्या मनात असेल तर त्याला पुढे आणण्याचं काम आपल्याला कसं करता येईल आपण त्या व्यक्तीबरोबर बोलून करणार आहोत। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की इतर बेरोजगार तरुण जे शेतकरी पुत्र आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि तुमचा सुद्धा स्वतःचा उद्धार करा। तर चला आपण त्या व्यक्तीला भेटूया। नमस्कार। नमस्कार। तुमची ओळख सांगा। माझं नाव अविनाश उगल मुगले, मी राहणार येवला, नाशिक जिल्ह्यातून बोलतोय। आज आपण इथं गावरान कुक्कुटपालन प्रशिक्षणाचा एक मार्ग म्हणून प्रकल्प चालू करतोय। इथे आपल्याला 10,000 पक्ष्यांचा गावरान कुक्कुटपालनाचा एक प्रोजेक्ट आहे। हा प्रोजेक्ट आपल्याला शेतकरी मित्रांसाठी हा खूप चांगला प्रोजेक्ट आहे। हा आपण करू शकतो। आपल्याला जर कोणाला काही अडचण आल्या तर मला तुम्ही सांगू शकता। पण मला सगळ्यात पहिले एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे की तुम्हाला या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये असा किती अनुभव आहे? मला हा कुक्कुटपालनामध्ये जवळजवळ 14 वर्षापासून अनुभव आहे। मी पहिले बॉयलर फार्मिंग करायचो। आज 13 ते 14 वर्षापासून बॉयलर फार्मिंग मधून मी प्रायव्हेट बॅच बी केल्या, मी कंपनीशी निगडीत करारनाम्यावर बी बॅचेस चालवल्या। पण आता अशी संकल्पना मांडली की मला स्वतःहून एक बॉयलर पेक्षा गावठी प्रोजेक्ट चांगला वाटला, मी त्याच्यात आज उतरतोय। तुम्ही हा जो सगळं इथं हा प्रोजेक्ट टाकलेला आहे तर याच्यासाठी शेतकऱ्याकडे किती शेती असणं गरजेचं आहे? एक 10 गुंठ्यापासून 1-2 एकर पर्यंत शेती जरी असली तरी आपण चांगल्यापैकी इथून उत्पन्न काढू शकतो, बऱ्यापैकी उत्पन्न काढू शकतो। कारण की आपली संकल्पना काय झाली, कांदे लावणं, मक्का लावणं, दुष्काळी परिस्थिती, येणारा अवकाळी पाऊस याच्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे। त्यामुळे आपल्याला दिवाळी असो, दसरा असो, आपल्याला कोणत्या प्रकारचा आर्थिक चलन फिरण्याचा मार्ग नाही। मग त्यामुळे मी ही संकल्पना मांडली की आपल्याला कोणापुढे हात पसरायचे नाही। आज शेतकरी मक्काला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, मग त्यामुळे आपण करायचं काय? मग आपण कुठंतरी एक शेती जोडधंदा म्हणून एक स्थायिक करायचं। आज पूर्ण पावसामुळे कांद्यानी मार्केट गेलं, बरोबर, मक्कानी मार्केट गेलं, तरी पण मी माझ्या बॉयलर फार्मवरती माझा माल गेला, मला 1,70,000 रुपये चेक निघाला। अच्छा, म्हणजे मला कुठून तरी एक सपोर्ट मिळाला। शेतकरी मित्रांनो, ही जी व्यक्ती आहे अविनाश उगल मुगले, हे गेल्या 14 वर्षापासून हा व्यवसाय करत आहेत आणि आज आपली शेती जरी तोट्यात जात असली तरी त्यांची जे कुक्कुटपालन आहे त्याच्यामुळे त्यांचं चलन फिरत आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर मला एक सांगा की हा जो प्रोजेक्ट आहे तो इतर शेतकरी मित्रांना कसा देऊ शकतो आपण, किंवा त्यांना कसं मार्गदर्शन करू शकतो? मार्गदर्शन करण्यात मी आहे ना। विषय असा आहे, फक्त आपण शेडू बारलं, मी तुम्हाला पक्षी देऊ शकतो, मी तुम्हाला पक्षी विकू शकतो, मी तुमचा मालही विकत घेऊ शकतो आणि मी तुमची चांगल्या पद्धतीने सोय लावून देऊ शकतो। शेतकरी कुठं चुकतो की शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही, त्यासाठी जमत नाही। मी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांचा माल बी विकून देऊ शकतो, मी त्यांचा माल बी विकत घेऊ शकतो, मी त्यांचे अंडे विकत घेऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही गावरान कुक्कुटपालन मध्ये उतरू इच्छित असाल, या दादांसारखा तुम्ही जर प्रकल्प उभारू शकत असाल तर तुम्हाला संपूर्ण माहिती त्यांच्याकडून मिळेल आणि तुम्हाला जो मार्केटिंगचा प्रश्न तयार होतो तो सुद्धा सॉल्व्ह करण्याचं काम ते करणार आहे। अगदी पक्षी देण्यापासून तर खरेदी विक्री देखील ते त्यामध्ये तुम्हाला मदत करणार आहे। मला सांगा की तुमच्याशी जर संपर्क करायचा असेल तर कसा करायचा? माझा कॉन्टॅक्ट नंबर दादा तुम्ही स्क्रीनवर देऊन टाका आणि कोणी इच्छुक जर असेल तर मला निश्चित फोन करावा, मी त्याला 100% मार्गदर्शन करेल। SM इन्क्युबेटरचे सागर माळी सर ह्या प्रकल्पावर लक्ष ठेवून काम करून घेणार आहेत। तसेच चैतन्य अॅग्रोचे राहुल जाधव सर यांच्याकडून आपण ब्रीडर घेणार आहोत। आपल्याकडे चिक्स वगैरे सगळे त्यांच्या मार्फत येणार आहे। तर आपल्याला फक्त इथे येऊन संगोपन करायचं आणि आपल्याला आपला मार्ग चालू करायचं। तर शेतकरी मित्रांनो,
यांचं टार्गेट सेट आहे. तुम्हाला जर या उद्योगधंद्यात पडायचं असेल तर मात्र तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, अधिकची माहिती घ्या. तुम्हाला पटलं तर तुम्ही तुमच्या क्षेत्रावर हा व्यवसाय उभारा आणि प्रगतीच्या दिशेनं जा. शेतकरी मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल आणि इतर शेतकरी मित्रांना देखील हा उपयुक्त ठरत असेल तर मात्र त्यांना शेअर करायचा आहे, लाईक करायचं आहे आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.